नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या लाडक्या नथिंग इम्पॉसिबल या युट्यूब चॅनल मध्ये मी रवी खांडरे तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय. आज आपण पाहणार आहोत तलाठी भरती 2026 यामध्ये आपण पाहणार आहोत विषय गणित यामध्ये पहिले म्हणजे टॉपिक पहिले की ज्याचं नाव आहे संख्या आणि संख्येचे प्रकार. आता संख्या आणि संख्यांच्या प्रकारामध्ये नेमकं आपण काय अभ्यासणार आहोत या गोष्टीकडे विशेष लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. नेमकं संख्या म्हणजे काय हे आपल्याला शिकायचं आहे बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत. आता संख्या आणि संख्यांचे प्रकार हे की ह्याच्या आधारित आपल्याला बऱ्याच वेळेस आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. आता हे जर आपल्याला बेसिक नॉलेज जर आपल्याला आपल्याकडे जर असेल तर याच्या आधारित जर कुठल्याही प्रकारचे प्रश्न जर आपल्याला परीक्षेमध्ये एमपीएससी मार्फत जर विचारले गेले असतील तर ते प्रश्न आपण सहजरित्या आपण सहज सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतोय. बघा विद्यार्थी मित्रांनो, संख्या म्हणजे काय हे आपण अभ्यासणार. संख्याचे नेमकं कुठल्या प्रकारचे प्रकार आहेत हे पण आपण डिटेल मध्येच आपण पाहणार आहोत. त्यानंतर परिमेय संख्या कशाला म्हणतात, अपरिमेय संख्या कशाला म्हणतात हे पण आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर वास्तव संख्या, त्यानंतर पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या आणि त्यानंतर पाहणार आहोत या संख्येच्या आधारित महत्वाचे एमसीक्यू चे टॉपिकचे प्रश्न. आणि आजचा लेक्चर असणार आहे नवीन पॅटर्नच्या आधारे जे एमसीक्यू एमपीएससी मार्फत घेतली जाणारी जी परीक्षा आहे तलाठी 2026 बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. च्या आधारित टॉपिक क्रमांक पहिलं संख्या आणि संख्यांचे प्रकार जे महत्वाचे प्रश्न आहेत हे पण आपण आजच्या लेक्चर मध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या तत्पूर्वी जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन असतील अशा विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉन प्रेस करा. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारची प्रतीक्षा न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, तलाठी परीक्षेसाठी जे महत्वाचे म्हणजे अति महत्वाचे जे आहेत ते नेमकं काय आहे, परीक्षेला जात असताना हे आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. संख्येच्या आधारित नेमकं ह्या प्रकारचे प्रश्न आले तर याच्या आधारित जर आलं तर हे चार्ट आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. नेमकं हे चार्ट आपल्याला कशा प्रकारचं दिलेलं आहे काय नाही ते आपण लक्षात घेऊया. इकडून सुरुवातीला आपल्याला दिलेले आहे प्रश्न आणि त्यांचे दिलेले आहेत उत्तर. हे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक बेसिक नॉलेज आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना ही क्रिया म्हणजे हे संख्या आपल्याला पाठांतर सुद्धा असतील रिवाईज म्हणून सुद्धा आपल्याला काय करायचं हा लेक्चर आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. संख्यांचे प्रकार संपूर्ण गोष्ट आपल्याला जर लक्षात घ्यायची असेल तर हा स्किप न करता आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर विचारलेलं आहे की बाबा पहिलं जे दिलेलं आहे की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती. जर आपल्याला हा जर प्रश्न जर आला एमपीएससी मार्फत तर हा प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे एक. तर सर्वात लहान असणारी नैसर्गिक संख्या कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो, एक आहे. ही आपल्या सर्वांना माहिती आहे पण रिवाईज म्हणून ही आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचंय. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात लहान पूर्ण संख्या. ओके, सर्वात लहान पूर्ण संख्या किती आहे विद्यार्थी मित्रांनो, शून्य. या संख्या आपल्याला डिटेल मध्ये पुढे बघायची ही आपल्याला चार्ट आपल्याला लक्षात ठेवायचं. शून्य जी संख्या आहे ती काय आहे विद्यार्थी मित्रांनो, सम आहे की विषम संख्या हे पण क्लिअर असणं गरजेचं आहे. शून्य ही सम आहे की विषम संख्या, तर इथं दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो संख्या शून्य ही सम संख्या आहे, शून्य ही विषम संख्या नाही हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. तर दुसरा एक शून्याच्या आधारित एक प्रश्न विचारलेला आहे, तो पण प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये कदाचित येऊ शकते, हे पण आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. आता शून्य धन संख्या की ऋण संख्या. शून्य नावाची जी संख्या आहे ती धन आहे का ऋण आहे, तर याचं उत्तर काय असणार आहे की बाबा ती संख्या ना धन पण आहे आणि ती ना ऋण पण आहे. ही आपल्याला काय करायचंय लक्षात ठेवायचंय. शून्य ही धन संख्या आहे की ऋण संख्या, काय असणार आहे विद्यार्थी. शून्य ही संख्या ना धन आहे ना ऋण आहे, फक्त शून्य ही संख्या कोणती संख्या आहे की बाबा शून्य ही समसंख्या. क्लिअर विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघा. आता एकमेव सममूळ संख्या कोणती. आता ज्या मूळ संख्या आहे त्या पैकी अशी एकमेव जी की सम आणि मूळ असणारी संख्या कोणती. तर दोन ही अशी एकमेव संख्या आहे जी की सम पण आहे आणि मूळ पण आहे, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पुढं एक मूळ आहे का म्हणजे एक ही संख्या आपल्याकडे मूळ संख्या आहे का, तर ही मूळ संख्या नाही आणि एक ही संयुक्त ही संख्या नाही. पुढे काय दिलेलं आहे की बाबा एक संयुक्त आहे का, तर याचं उत्तर काय असणार आहे एक ही संयुक्त संख्या सुद्धा आपल्याकडे नाही. पुढे काय दिलेलं आहे बघा, वर्गमुळात दोन ही कोणती संख्या आहे. ज्या संख्येचे वर्गमूळ घनमुळात कोणतेही मूळ पडत नाही त्या संख्येला आपण काय म्हणतोय अपरिमेय संख्या. मग दोनाचे दोन म्हणजे वर्गमुळात दोन या संख्येचे वर्गमूळ पडत नाही ती म्हणजे काय झाली विद्यार्थी मित्रांनो अपरिमेय संख्या. पाय ही कोणती संख्या आहे, पाय ही अशी एकमेव संख्या आहे ज्या संख्येला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो अपरिमेय संख्या असे म्हणतो. याला फुल डिटेल मध्ये आपल्याला पुढे बघायचंय. हे चार्ट आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी अति महत्वाचं चार्ट आहे म्हणून याला आपण स्टार्टिंगच्या स्लाइड मध्ये आपण घेतलेलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय दिलेलं आहे बघा, प्रत्येक पूर्णांक संख्या प्रत्येक पूर्णांक कोणती संख्या आहे
प्रत्येक पूर्णांक संख्या कोणती संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो? तर परिमेय संख्या आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणतं विद्यार्थी मित्रांनो? सर्व नैसर्गिक संख्या हे सर्व पूर्ण संख्या असतात. सर्व अपूर्ण संख्या ही कोणती संख्या असतात? सर्व पूर्णांक संख्या असतात आणि सर्व पूर्णांक संख्या हे काय असतात बाबा? परिमेय संख्या असतात. हे चक्र आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि सर्व जर बघितलं तर या गोष्टीमध्ये बाबा या वास्तव संख्येमध्ये येतात हे पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शेवटला आपल्याला विचारलं की परिमेय प्लस अपरिमेय. आता जर आपल्याकडे परिमेय संख्या प्लस अपरिमेय संख्या जर असतील तर या दोन्ही संख्यांनी मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येस आपण काय म्हणतोय की बाबा वास्तव संख्या म्हणतोय. कोणती संख्या म्हणतोय? वास्तव संख्या म्हणतोय. हे आपल्याला इथे दिलेलं आहे वास्तविक मध्ये. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो की एक आपल्याकडे बेसिक चार्ट होतं हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्या आधारे कदाचित जर उद्याला प्रश्न विचारलं कदाचित विचारणार नाही तरी विचारलं तर आपल्याला एक बेसिक नॉलेज म्हणून आपल्याला हे लक्षात असणं माहिती असणं गरजेचं. ओके विद्यार्थी मित्रांनो क्लिअर. चला जाऊया पुढच्या स्लाइड कडे. हा हे स्लाइड आपण काय करूया आता ह्याला नंतर घेऊया. तर सगळ्यात अगोदर आपण काय करूया बघ पहिले जे आपण टॉपिक आज निवडलेलं आहे गणितामध्ये ते काय आहे विद्यार्थी मित्रांनो? संख्या व संख्यांचे प्रकार. संख्या व संख्यांचे प्रकार अभ्यासत असताना जे महत्वाची संख्या आहे आणि त्यांचे प्रकार आहेत ते एवढेच आपण आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत. त्यामधली पहिली संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो की नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्येला इंग्रजीमध्ये काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? नॅचरल. ओके. आता नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचंय की बाबा ज्या संख्येची सुरुवात 1 पासून होते तर ते पुढे अनंतापर्यंत असतात. कुठून विद्यार्थी मित्रांनो? 1 पासून होते 1 2 3 4 5 6 पुढे जर बघितलं तर या अनंतापर्यंत आहे. म्हणजे अशा सर्व संख्यांना आपण काय म्हणतोय? नैसर्गिक संख्या. आता बघा याच्यामध्ये काय व्याख्या दिलेली आहे की ज्या संख्येची सुरुवात 1 पासून होते. सुरुवात 1 पासून झाली बाबा क्लिअर. ओके बघा 1 पासून होते तर ते पुढे कुठपर्यंत चालले बाबा? अनंतापर्यंत. म्हणजे याला कुठल्याही प्रकारची मर्यादा आहे काय? नाही. तर या संख्या कुठपर्यंत पण आपल्याला घेता येते. जर 6 घेतलोय त्याच्यानंतर 256 घेतलोय तर त्याच्यानंतर काय येणार बाबा? 257 258 या संख्या पुढे आपल्याला कितीही घेता येते. कारण या संख्या कशा आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर या संख्या आहेत अमर्यादित संख्या आहेत. म्हणजे याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. पुढे काय दिलेलं बघा अशा सर्व संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असेही म्हणतो. हे आपलं क्लिअर झालं. ओके. पुढे काय दिलेलं आहे बघा नैसर्गिक संख्यांमध्ये एवढे जे गोष्टी आहेत हे आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. कारण याच्या आधारे जर एखादा प्रश्न जर विचारला गेला तर हे पण प्रश्न आपल्याला जमणं तेवढंच गरजेचं आहे. नैसर्गिक संख्यांना मोज संख्या असेही म्हणतात. नैसर्गिक संख्यांना मोज संख्या का म्हणतात? कारण या संख्या वस्तू मोजण्यासाठी वापरल्या जातात विद्यार्थी मित्रांनो. कशासाठी विद्यार्थी मित्रांनो? तर वस्तू जे मोजतो आपण मोजणे. ओके. वस्तू मोजण्यासाठी वापरतात. जसं की आपल्याकडे बकेट असेल, टोपले असेल किंवा खुर्ची असेल किंवा एखादा पेन वगैरे असेल तर 1 पेन, 2 पेन, 3 पेन, 4 पेन किंवा 1 वही, 2 वही असं जे म्हणतोय ना त्यासाठी आपण जे वस्तू मोजतोय त्या वस्तू मोजण्यासाठी नैसर्गिक संख्यांचा वापर केला जातोय. म्हणून अशा संख्यांना आपण मोज संख्या असेही म्हणतो. क्लिअर विद्यार्थी मित्रांनो. पुढे काय दिलेलं आहे बघा. उदाहरणार्थ या संख्या कशा प्रकारे लिहिल्या जातात? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 पुढे हे अनंतापर्यंत. म्हणजे याची सुरुवात 1 पासून व्हायली आणि ते पुढे अनंतापर्यंत चालले. हे आपल्याला लक्षात गरजेचं आहे. पुढे काय दिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. नैसर्गिक संख्या हे n ने दर्शवतात. नैसर्गिक संख्या कशाने दर्शवतात विद्यार्थी मित्रांनो? n ने. का? नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर असे म्हणतात आणि नैसर्गिक संख्या हे कॅपिटल N या अक्षराने दर्शवतात. ओके विद्यार्थी मित्रांनो क्लिअर. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे 3 आता जे पॉइंट आहेत ना नैसर्गिक संख्याचे आहे खूप महत्वाचे पॉइंट आहेत. हे आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. काय बघा विद्यार्थी मित्रांनो 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. जर असा जर प्रश्न विचारला की बाबा याचं उत्तर आपल्याला जमणं गरजेचं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा असेल संख्या व संख्यांचे प्रकार याच्या आधारित आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारतोय तर आपल्याला जे बेसिक नॉलेज आहे ना त्या संख्याविषयी ते आपल्याला केवढंच असणं आपल्याला गरजेचं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो बघा की आपल्याला सांगितलेलं आहे की जी नैसर्गिक संख्या आहे त्या नैसर्गिक संख्यांमध्ये सर्वात लहान असणारी नैसर्गिक संख्या कोणती? तर त्याचं उत्तर आपलं काय असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. मग असा जर प्रश्न आपल्याला दुसरा विचारला की बाबा नैसर्गिक संख्यांमध्ये सर्वात मोठी असणारी नैसर्गिक संख्या कोणती? सर्वात लहान नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येते
पण सर्वात मोठी असणारी नैसर्गिक संख्या तिथं आपल्याला सांगता येईल का विद्यार्थी मित्रांनो? तर ती आपल्याला सांगता येणार नाही. का? सुरुवात होते 1 पासून. ते पुढे जातात विद्यार्थी मित्रांनो, ते कसे अनंतापर्यंत आहे. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. म्हणजे हे कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो? अमर्यादित आहे. कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो? हे अमर्यादित आहे. मग त्यामध्ये जर आपल्याला विचारलं, की बाबा सर्वात मोठी असणारी नैसर्गिक संख्या कोणती? तर ती आपल्याला काय तर सांगता येत नाही. क्लिअर विद्यार्थी मित्रांनो? पुढं बघा ह्या संख्या कसल्या असतात, की ऋण संख्या यामध्ये मोडत नाही. या संख्या जर बघितलं तर या संख्या कशा आहेत विद्यार्थी मित्रांनो? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ही जी सर्व जी संख्या आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, हे कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो? ही धनसंख्या आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची संख्या आपल्याला दिसते काय? तर ती नाही. मग या संख्यामध्ये ऋण संख्या या संख्येमध्ये काय होत नाही? मोडत नाही. म्हणजे त्याचा समावेश या संख्येमध्ये होत नाही. हे आपल्याला दिसून येत आहे. पुढे काय सांगितलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, शून्याचा समावेश नैसर्गिक संख्येमध्ये होत नाही. आता नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून व्हायली 1, 2, 3, 4, 5 पुढे 6 पुढे टिंब-टिंब. यामध्ये जर बघितलं तर कुठेतरी आपल्याला शून्य दिसते काय? नाही. मग ह्या नैसर्गिक संख्यांमध्ये शून्याचा समावेश झालेला आपल्याला लक्षात येते काय? तर हे आपल्याला लक्षात येणार नाही. अशा प्रकारे जी आपल्याकडे नैसर्गिक संख्या होते त्याला आपण फुल डिटेल मध्ये आपण बघण्याचं काम केलंय. त्यानंतर पुढच्या प्रकारे म्हणजे पुढची जी संख्या आहे ती कशा प्रकारची आहे आणि त्याच्या आधारित प्रश्न कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात. तर ह्याच्या आधारित जे प्रश्न आहेत ना पुढे आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे एमसीपी कशाच्या आधारित विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी आयोगाच्या याच्याने जे नैसर्गिक संख्यांच्या आधारित व इतर संख्यांच्या आधारित जे विचारलेले प्रश्न आहेत ना ते आपल्याला पुढे पाहायचं आहे. लेक्चरच्या शेवटी शेवटी आपल्याकडे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ना ते परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत पूर्वी आणि ते एमपीएससी आयोगाने विचारलेलं आहे की विद्यार्थी मित्रांनो. तर दुसरं प्रकार बघूया आपण संख्याचं. हा दुसरा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण संख्या. ओके, नैसर्गिक संख्या संपली, पूर्ण संख्या याची डेफिनेशन बघूया नेमकं काय दिलेलं आहे. ज्या संख्येची सुरुवात शून्यापासून होईल. संख्येची सुरुवात कुठून व्हायली विद्यार्थी मित्रांनो? शून्यापासून होते. तर ती पुढे हे पण कुठपर्यंत चालले विद्यार्थी मित्रांनो? हे अनंतापर्यंत चालले. अशा सर्व संख्यांना आपण काय म्हणतोय बाबा? पूर्ण संख्या असे म्हणतोय. बघा मग ह्या उदाहरणामध्ये जर बघितलं तर आपल्याला काय लिहिता येते? 0, 1, 2, 3, 4, 5, 6 पुढे अनंतापर्यंत अशा सर्व संख्यांना आपण काय म्हणतोय बाबा? या पूर्ण प्रकारची संख्या आहे. आणि पूर्ण संख्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतोय? होल नंबर असे म्हणतोय. पूर्ण संख्या हे कशात दाखवतात? कॅपिटल डब्ल्यू म्हणजे इंग्रजी वर्णमालेतील कॅपिटल डब्ल्यू हे अक्षर पूर्ण संख्या दाखवण्यासाठी आपण वापरू शकतो. शेवटी आपल्याला काय दिलेलं आहे? उदाहरणार्थ 0, 1, 2, 3, 4, 5, 6 पुढे अनंतापर्यंत. आता ह्या संख्येची सुरुवात कुठून व्हायली विद्यार्थी मित्रांनो? 0, 1, 2, 3, 4, 5 पुढे टिंब-टिंब अनंतापर्यंत. मग ह्यामध्ये जर प्रश्न आलाय की बाबा सर्वात लहान असणारी पूर्ण संख्या कोणती? मग सर्वात लहान असणारी पूर्ण संख्या कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो? तर 0 ही सर्वात लहान असणारी पूर्ण संख्या आहे. तर अशा प्रकारचे ही जी पूर्ण संख्या असतात ही सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. हे आपल्याला लक्षात राहावं म्हणून आपण एक रिवाइज सेक्शन म्हणून आपण हे तुमच्यासाठी घेतोय. आता हे पुढे काय अवघड नाही याच्यावरती आपल्याला सर्वांचा अभ्यास कदाचित झाला. ओके विद्यार्थी मित्रांनो, या संख्या आपण लहानपणापासून म्हणजे बरं 6वी-7वी पासून आपण या संख्या शिकत असतोय, या संख्येचे प्रकार अभ्यासत असतोय. म्हणजे याविषयी बरीचशी माहिती तुम्हा सर्वांना आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो. तिसरी संख्या बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्णांक संख्या ज्याला आपण इंटिजर्स नंबर्स असे म्हणतोय. इंग्रजीमध्ये काय म्हणतोय बाबा? इंटिजर्स नंबर्स असे म्हणतोय. आता पूर्णांक संख्येची डेफिनेशन काय दिलेली आहे बघा. पूर्णांकामध्ये ऋण संख्या आणि पूर्ण संख्यांचा समावेश होतो. त्या संख्यांना आपण काय म्हणतोय? की पूर्णांक संख्या असे म्हणतो. ज्या संख्येमध्ये ऋण संख्या जसं की आपल्याकडे -4, -3, -2, -1, 0 त्यानंतर 1, 2, 3, 4 पुढे टिंब-टिंब. ओके विद्यार्थी मित्रांनो, या संख्या अशा प्रकारच्या असतात ज्या संख्या मालिकेमध्ये ऋण संख्या, शून्य आणि संख्या असतात. अशा सर्व संख्यांच्या मालिकेला आपण काय म्हणतोय बाबा? की पूर्णांक संख्या असेही म्हणतो. पुढे काय दिलेलं आहे बघा. त्या संख्या कॅपिटल आय ने दर्शवल्या जातात. पूर्णांक संख्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतोय विद्यार्थी मित्रांनो? इंटिजर्स नंबर्स असे म्हणतोय. आणि पूर्णांक संख्या हे कशाने दाखवलं जातात? तर इंग्रजी वर्णमालेतील कॅपिटल आय या अक्षराने हे काय दाखवले जातात? पूर्णांक संख्या हे दाखवले जातात. पुढे काय दिलेलं आहे बघा. हे आय म्हणजे कंसामध्ये त्यानंतर -2, -1, 0, 1, 2 म्हणजे ह्यामध्ये निगेटिव्ह नंबर्स पण असते, शून्य पण असते, त्यानंतर पॉझिटिव्ह नंबर्स पण असते. म्हणजे यामध्ये तिन्ही संख्यांचा समावेश केला जातो. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता ह्यामध्ये पुढे बघूया आपण. हां.
पुढची संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो परिमेय संख्या. हे आपल्याला लक्षात गरजेचं आहे. परिमेय आणि अपरिमेय संख्या आहे ना, यामध्ये बरेचसे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. कारण ही जी दोन संख्या आहेत ना, जसं की आपला सक्का मित्र असतोय विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे? जो की जवळ असतोय खूप. तसंच आपल्याकडे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांच्या दोघांचं एक दृढ संबंध आहे. यांच्या दोघांच्या आधारे बरेचसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हे आपल्याला सगळी माहिती या दोन संख्येच्या आधारे लक्षात असणं गरजेचं आहे. परिमेय संख्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतोय विद्यार्थी मित्रांनो? तर परिमेय संख्याला इंग्रजीमध्ये म्हणतोय आपण रॅशनल नंबर. काय म्हणतोय विद्यार्थी मित्रांनो? रॅशनल नंबर. याची डेफिनिशन काय केलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. ज्या संख्या m छेद n काय विद्यार्थी मित्रांनो, की ज्या संख्या आपण m भागिले n म्हणजे m छेद n अशा स्वरूपात लिहिल्या जातात. अशा स्वरूपात लिहिल्या जातात. अशा सर्व संख्यांना काय म्हणतोय बाबा? परिमेय संख्या असेही म्हणतात. हे बघा परिमेय संख्या म्हणतात, पण आपल्याला m छेद n म्हणजे m ही पूर्णांक संख्या असेल तर. अंशामध्ये जी संख्या असणार आहे ती संख्या कुठल्या प्रकारची असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? पूर्णांक संख्या पाहिजे. आणि असेल तर n ही शून्य तर पूर्णांक संख्या असते. म्हणजे छेदामध्ये शून्य नको. शून्य सोडून इथे इतर कुठल्याही प्रकारची पूर्णांक संख्या चालेल. पण छेदामध्ये शून्य नसेल नको. ओके असायला नको. पूर्णांक संख्या असते. ओके विद्यार्थी मित्रांनो. आता परिमेय संख्या आपल्याला क्यू या अक्षराने दर्शवले जातात. परिमेय संख्या कशाने दाखवल्या जातात? तर इंग्रजी वर्णमालेतील जे हे क्यू जे अक्षर आहे ना, त्या क्यू अक्षराने आपल्याला परिमेय संख्या दर्शवले जातात. ओके विद्यार्थी मित्रांनो क्लिअर? हे आता लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यात जरी प्रश्न विचारले जातात. काय पॉइंट आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. परिमेय संख्येचे जे दशांश रूप आहे ना, तर कसं असते दोन प्रकारचं असते. पहिलं दशांश रूप खंडित. कसं आहे? खंडित. आणि दुसरं दशांश रूप इथं दिलेलं आहे अखंडित. अखंड आवर्ती करायचं पुढे गेलं की थोडं टाइप मध्ये मिस्टेक झालं. काय असते विद्यार्थी मित्र? परिमेय संख्येचे दशांश दोन प्रकारचे असते. पहिला आहे आपल्याकडे खंडित दशांश रूप. ओके खंडित. आणि दुसरं काय विद्यार्थी मित्रांनो? अखंड आवर्ती. कसं आहे विद्यार्थी मित्रांनो? अखंड आवर्ती. आता या दशांश रूपावरती बोलायची काय आपल्याला गरज नाही. एवढं आपल्याला बेसिक पर्यंत जायची गरज नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याच्याविषयी संपूर्ण माहिती. ओके विद्यार्थी मित्रांनो. कोणकोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या संख्या आपण अंश भागिले छेदाच्या स्वरूपामध्ये लिहू शकतो. अशा संख्यांना आपण काय म्हणतोय? परिमेय संख्या असे म्हणतोय. अंश छेदाच्या स्वरूपात जरी लिहिलं, अंशामधली संख्या ही पूर्णांक संख्या आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, शून्य असेल तरी चालेल, निगेटिव्ह नंबर्स असेल तरी चालेल, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह नंबर्स असेल तरी चालेल अंशामध्ये. छेदामध्ये शून्य सोडून इथे कुठल्याही प्रकारची संख्या पूर्णांक संख्या चालेल, पण शून्य आपल्याला लिहिता येईल. मग परिमेय संख्येचं दशांश रूप कसं असणार आहे? दोन प्रकारचं. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. परिमेय संख्येचं दशांश रूप ही खंडित असते आणि कसं असते विद्यार्थी मित्रांनो? अखंड आवर्ती असते. त्याच्यानंतर उदाहरणामध्ये दिलेलं आहे 3 छेदामध्ये 4 आणि 4.35 अशा प्रकारचं याच्या आधारित माहिती आपल्याला दिलेली आहे. ही माहिती आपल्याला लक्षात आली. हा लेक्चर कसा वाटतोय विद्यार्थी मित्रांनो? याची प्रतिक्रिया द्या. आजचा हा नथिंग इज इम्पॉसिबल या YouTube चॅनलवरती हा पहिलाच तलाठी भरतीचा लेक्चर आहे. हा कसा वाटतोय काय नाही याचं प्रतिक्रिया आपल्याला कमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या प्रतिसादामुळे असेच आपण पुढचा व्हिडिओ पण बनवूया विद्यार्थी. याच्या आधारित खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तर हा लेक्चर स्किप करू नका विद्यार्थी मित्रांनो. खूप मजा येणार आहे पुढे. बघा हे आपण फास्ट घेण्याचं कारण काय? की हे संख्या आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांना जमणार. ओके विद्यार्थी मित्रांनो. बघा आताच सांगितलं होतं की बाबा परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा संबंध कसा आहे विद्यार्थी मित्रांनो? खूप जवळचा संबंध आहे. याच्या आधारित प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात कदाचित. लक्षात ठेवा. अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्याला आपण इरॅशनल नंबर्स असे म्हणतो. बघा ज्या संख्या p छेद q स्वरूपात बाबा काय पहिलं पॉइंट सांगितलेलं आहे की ज्या संख्या आपण p छेद q स्वरूपामध्ये लिहिल्या जात नाही म्हणजे अंश भागिले छेदाच्या स्वरूपामध्ये अपरिमेय संख्या लिहिली जात नाही किंवा अशा स्वरूपात लिहिल्या जात नाही आणि वर्गमूळ दिलेल्या संख्येची वर्गमूळ घनमूळ अथवा कोणतीही मूळ पडत नाही. मग आपल्याकडे वर्गमूळ असेल दिलेल्या संख्येची वर्गमूळ असेल घनमूळ असेल अथवा कोणतीही मूळ असेल विद्यार्थी मित्रांनो ते काय होत नाही पडत नाही. तर अशा सर्व संख्यांना आपण काय म्हणतोय विद्यार्थी मित्रांनो? तर अपरिमेय संख्या म्हणतोय. बघा दोन गोष्टी आपल्याला क्लिअर केलेल्या आहेत की आपण अंश भागिले छेदाच्या स्वरूपामध्ये असेल ती संख्या त्या संख्येला आपण परिमेय संख्या म्हणतोय. अपरिमेय संख्या म्हणता येणार नाही. स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या संख्या p छेद q स्वरूपामध्ये लिहिल्या जात नाही. क्लिअर? आणि ज्या संख्या म्हणजे ज्या संख्येची वर्गमूळ असेल घनमूळ असेल कोणतीही मूळ असेल
ती चौथी मूळ असतील, पाचवी मूळ असतील अथवा कोणतेही मूळ असतील आणि ते मूळ मुळामध्ये पडतच नसते. ओके. पडत असेल तर पडत नसेल तर अशा पूर्ण संख्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? अपरिमेय संख्या. आता हे आपल्याला पॉइंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. का? आपण परिमेय संख्येमध्ये 2 दशांश रूप लक्षात ठेवलं. एक वाला एक खंडित दशांश रूप आणि दुसरा एक अखंड आवर्ती दशांश रूप. आता हे नेमकं काय आहे बघा? अपरिमेय संख्यांची दशांश रूप कशी असतात? तर ती अखंड असते, पण आवर्ती नसून ती काय असते? अनावर्ती असते. अनुवर्ती आणि काय संख्या पुन्हा पुन्हा येत नाही. फक्त संख्या म्हणजे 2 नंतर 3, 4, 5, 6 असे येतात. पण क्रमवारी येत नाही. ते कसे येतात बघा विद्यार्थी मित्रांनो, तर त्या संख्या कुठल्याही प्रकारच्या येतात. जसं की 3.45, 3, 7, 1, 2, 5, 3, 5, 2, 3 असं जर घेतलं, तर ह्या संख्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिपिटेशन होत नाही. पण ह्या संख्या सतत येत राहतात. सतत म्हणजे बदलून अंक येणे. पण ह्या दशांश रूपास आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? अखंड अनावर्ती दशांश रूप असे म्हणतोय. क्लिअर विद्यार्थी मित्रांनो? चला जाऊया आता पुढे. नेमकं पुढे आपल्याला कुठल्या प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत, म्हणजे संख्या दिलेल्या आहेत, त्यांचा पण अभ्यास आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला करायचा आहे. बघा बाबा, सगळ्यांना माहित आहे मूळ संख्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतोय आपण? प्राईम नंबर्स असे म्हणतोय. ओके विद्यार्थी मित्रांनो? मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांना फक्त एक लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. ज्या संख्यांना फक्त एकच होता त्याच संख्येने पूर्ण भाग जातो, अशा संख्यांना आपण काय म्हणतोय बाबा? मूळ संख्या म्हणतोय बघा. ज्या संख्येला फक्त एक आणि दुसरं स्वतः त्या संख्येने पूर्ण भाग जात असेल, त्याच्या व्यतिरिक्त नकोय. एक व स्वतः ती संख्या पाहिजे. त्या संख्येला आपण काय म्हणतोय? मूळ संख्या असे म्हणतोय. पुढं मूळ संख्यांमध्ये 2 ही सममूळ संख्या आहे. बाकी सर्व विषम संख्या आहे. जर आपल्याला की बाबा 2 ही कोणती संख्या आहे किंवा सममूळ असलेली संख्या कोणती? 2 ही अशी एकमेव संख्या आहे जी की कशी आहे? समकोन आहे आणि मूळ पण आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, फक्त एकमेव ही जी 2 संख्या आहे ना, ती सममूळ आहे. बाकीचे जे सर्व संख्या आहेत ना, ते कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो? विषम संख्या आहेत. बाकीचे सर्व विषम मूळ संख्या आहेत असं आपल्याला म्हणता येते. आता इथं विषम टाकलं, इथं आपल्याला काय असणं गरजेचं होतं? विषम मूळ संख्या आहेत असं आपल्याला म्हणता येते. त्या संख्या कुठल्या हे पण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 त्यानंतर 23, 29, 31, 32, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97. आता तुम्हाला ह्याच्या वरतीचे सुद्धा आपल्याला पाठांतर असणं गरजेचं आहे. कदाचित याच्या आधारे जर एखादा प्रश्न जर आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्र. विचारला तर नाही. विचारला जाऊ शकतो. तर ह्या संख्या आपल्याला पाठांतर असणं गरजेचं आहे. 2 गोष्टी क्लिअर करा. भाग कशाने केलं पाहिजे? एक व स्वतः त्या संख्येने केलं पाहिजे. तरच त्याला मूळ संख्या म्हणायचं आहे. आणि मूळ संख्यांपैकी 2 ही अशी एकमेव संख्या आहे जी की सममूळ आहे. बाकीचे सर्व कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो? विषममूळ. क्लिअर विद्यार्थी मित्रांनो? चला जाऊया पुढे. बघा. आता आहे आपल्याकडे इव्हन नंबर्स. ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? समसंख्या. हे तर खूप सोपं आहे बाबा. आपण लहानपणीपासून आपल्याला शाळेमध्ये आपल्याला शिकवत असतात समसंख्या, विषम संख्या. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे तर आपल्याला सांगायची गरजच नसेल तरी पण घेऊन टाकूया. ज्या संख्यांना 2 ने भाग जातो, त्यांना आपण काय म्हणतोय बाबा? समसंख्या म्हणतोय. 2 ने भाग जाण्यासाठी काय असलं पाहिजे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 एकक स्थानी अंक दिसले की त्या संख्येला 2 ने भाग जातो. भाग केला की सरळ म्हणायचं की त्या कोणत्या संख्या आहे? समसंख्या आहे. यामध्ये फक्त उदाहरणात दिले 2, 4, 6, 8, 10 काहीच दिलेलं नाही विद्यार्थी मित्रांनो. कचरा असल्यासारख्या संख्या आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, विषम संख्या यामध्ये पण सांगण्यासारखं काही नाही. हे आपल्याला सगळ्यांना कळतात. ज्या संख्येला 2 ने भाग त्या संख्या उर्वरित संख्या कोणत्या संख्या असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर त्या संख्या असणार आहेत विषम संख्या. बघा, 1 ला 2 ने भाग जात नाही, 3 ला जात नाही, 5 ला जात नाही, 7 ला जात नाही, 9 ला जात नाही. 8 ला 2 ने भाग जातो, पण 8 ला विषम संख्या म्हणता येते काही नाही. मग हे आपल्याला लक्षात आलं असेल की ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही त्या सर्व संख्या आपल्या विषम संख्या असणार. बघ पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सहमूळ संख्या. ओके विद्यार्थी मित्रांनो, सहमूळ संख्यांची डेफिनेशन काय दिलेली आहे? ज्या दोन संख्यांचं सामायिक विभाजक, दोन संख्यांचं सामायिक विभाजक फक्त एकच असतोय, एक पेक्षा दुसरा कोणताही विभाजक नसतो, त्याचा काय विभाजक असतोय? एकच हा असतो. अशा संख्यांना आपण काय म्हणतोय बाबा? सहमूळ संख्या असे म्हणतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, अजून एक इथं व्याख्या असली पाहिजे. सहमूळ संख्यांना काय म्हणतोय विद्यार्थी मित्रांनो? सापेक्ष मूळ संख्या असेही म्हणतो. आता बघा 4 आणि 5 आपण घेतलेले आहे. या संख्यांनाच आपण सहमूळ संख्या काय म्हणतो? याचे विभाजक बघा. विभाजकाने ज्या संख्येने या संख्येला परिपूर्ण भाग जातो त्या संख्येला त्या संख्येचे विभाजक असे म्हणतात. 1 ने जातो, 2 ने जातो आणि 4 ने जातो. 5 चे विभाजक 1 आणि 5.
दोन्ही संख्येमध्ये जर बघितलं तर सामायिक विभाजक काय भेटलेलं आहे? 1 भेटलं. मग ज्याचा सामायिक विभाजक त्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एकच हा असतो, अशीच जोडी असणार आहे. कोणती जोडी विद्यार्थी मित्रांनो? तर ही जोडी असणार आहे सहमूळ संख्या. लक्षात असू दे विद्यार्थी मित्रांनो, खूप अवघड अशी गोष्ट नाही. ओके विद्यार्थी मित्रांनो, त्या पुढच्या संख्या जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्यांसाठी मूळ संख्या वाटप करणं गरजेचं आहे. नाहीतर आपण डायरेक्ट मैदानामध्ये विचारतोय मूळ संख्येत पाडले, जोडमूळ संख्येच्या आधारित प्रश्न विचारला तर ती आपल्याला सोडवता येणार नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेशन काय? ज्या दोन मूळ संख्यांमधील फरक, मूळ संख्या ज्या आहेत ना, ज्या दोन मूळ संख्यांमधील फरक केले काय विद्यार्थी मित्रांनो? गणितामध्ये फरकाला आपण काय म्हणतोय? वजाबाकी असं आपण म्हणतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, क्लिअर? मधील फरक 2 असतो. फरक किती असतो विद्यार्थी मित्रांनो? तर फरक हे 2 असतो. अशा संख्यांना जोडमूळ संख्या असेही म्हणतात. मग आपण काय करूया विद्यार्थी मित्रांनो, थोडं डिस्कशन करूया. बघा संख्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. आता हे 1 ते 20 पर्यंतची संख्या घेतोय मूळ संख्या. काय म्हणले की दोन मूळ संख्या घ्या, त्यामध्ये फरक 2 असला पाहिजे. 2 आणि 3 मध्ये 1 चा फरक आहे, 3 आणि 2 मध्ये 5 चा फरक आहे. मग पहिली जोडी आपल्याला घेता येते बाबा 3 आणि 5. दुसरी जोडी काय घेता येते? 5 आणि 7, फरक 2 चा आहे. तिसरी जोडी काय घेता येते बाबा? 11 आणि 13. आणि चौथी जोडी काय घेता येते? 17 आणि 19. ज्या दोन मूळ संख्यांमधला की त्या संख्येसोबत म्हणायचंय की कुठली संख्या असणार आहे, तर त्या संख्या असणार आहे जोडमूळ संख्या विद्यार्थी मित्रांनो. इथं दिलेली आहे एक जोडी 3 आणि 5 आहे, दुसरी जोडी दिलेली 7 आणि 9. ओके विद्यार्थी मित्रांनो, क्लिअर? पुढे जाऊया. बघा, संयुक्त संख्या. संयुक्त संख्येचे डेफिनेशन काय दिलेले आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. ज्या संख्या मूळ संख्यांच्या श्रेणीत येत नाही, अशा सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. मग संख्या आपल्याकडे मूळ संख्या कोणती आहेत बाबा? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. ओके विद्यार्थी मित्रांनो, याला सोडून आता इतर संख्या आपल्याला घ्यायची आहेत, संयुक्त संख्या. आता एक आपण घेऊ शकतोय काय? नाही. का? एक मूळही नाही आणि एक संयुक्तही नाही. मग 2 नंतर 3 आला, 3 नंतर 4 मूळ संख्या नाही. त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 8, 9, त्याच्यानंतर 10, त्याच्यानंतर 12. इथं दिसतंय बघा विद्यार्थी मित्रांनो. 4, 6, 8, 9, 10, 12, 14 या सर्व काय आहेत बाबा? संयुक्त संख्या आहेत. ज्यामुळे संख्यांच्या श्रेणीत येत नाही त्या संख्या झाल्या कुठल्या प्रकारच्या विद्यार्थी मित्रांनो? संयुक्त संख्या. लक्षात ठेवा डेफिनेशन विद्यार्थी मित्रांनो. हे बेसिक भाग आहे, थोडं आपल्याला लक्षात करायचं. ओके, हा, चला. आता येणार मजा विद्यार्थी मित्रांनो. आता कशी मजा येणार? बघूया आपण नेमकं मजा कसल्या प्रकारची. आता आपण सुरुवात करणार आहोत. जे संख्या आपण बघितलेली आहे त्या संख्याच्या आधारित एमसीक्यू क्वेश्चन कुठल्या प्रकारचे येऊ शकतात, तर त्याची तयारी पण आपल्याला करायची आहे. बघा काय असणार आहे पहिला प्रश्न, जे की आपण काय करू लागलो विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती गणितामध्ये जे एमसीक्यू पॅटर्नचे जे प्रश्न असणार आहेत त्याची तयारी आता होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. उर्वरित जे प्रश्न असणार आहेत त्या संख्यांच्या आधारित असणार आहे. याची उत्तरे जर तुम्हाला जमत असतील तर कमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. पहिलं लेक्चर आहे, काही चुकत असेल तर क्षमा असावी विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या सर्वांचा एक मित्र समजून, छोटा भाऊ समजून आपल्याला सहकार्य करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्याकडे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज केली. मग आपल्याला विचारलं की बाबा पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज केली. मग आपण आता इथं आपण काय करताय? बरेच विद्यार्थी काय करतील? चुका करतील. कसं? की बाबा नैसर्गिक संख्यामध्ये 1 नंतर 2 येते, 2 नंतर 3 येते. म्हणजे आपण काय करतोय? 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 प्लस 6 प्लस. बरेच विद्यार्थी असा कार्यक्रम करतात. असा कार्यक्रम करण्यामध्ये आपल्याला वेळ वाया घालवायचा नाही. त्या संख्या एकूण किती आहेत विद्यार्थी मित्रांनो? 20 आहेत. मग एकूण भेटलं तर इथं एक सूत्राचा वापर करायचा आहे. काय लिहिणार? ज्या विद्यार्थी पाठ असतील विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट त्या प्रश्नात कचरा कचरा टाकून टाकतील विद्यार्थी मित्रांनो. बघा, n म्हणजे काय? संख्यांसाठी n वापरतोय. किती आहे बाबा? 20 आहे. ओके, कंसामध्ये काय लिहिणार? n प्लस 1. काय लिहितोय बाबा? 20 अधिक 1. त्या संख्या 20 आहेत आणि 2 ने भाग द्यायचे. पुन्हा आपण काय करतोय? हे 20 कंसाच्या बाहेर आणि संख्या जी असते ना त्यामध्ये गुणाकाराची क्रिया असते. लक्षात असू दे. चला त्याच्यावरती एक काही सेकंद बोलतोय. कंस नाम आहे आणि कंसाच्या बाहेर आपल्याकडे संख्या आहे अथवा चल आहे किंवा चिन्ह असेल तर हे सर्व कशा स्वरूपात असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर हे गुणाकार स्वरूपामध्ये असणार आहे. कंस आणि संख्या, संख्या आणि कंस गुणाकाराची क्रिया म्हणून गुणाकार. 20 अधिक 1 किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 21 आणि छेदामध्ये. आता बघा पुढे काय होणार आहे? बे शून्य शून्य. काय आलं? आता वरती राहिले आपल्याकडे 10 गुणिले 21. आता 10 गुणिले 21
म्हणजे 21 दाही 210. आता 210 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे, तर 210 ही संख्या पर्यायामध्ये दिसते का विद्यार्थी मित्रांनो? इथं 200 दिसते, हा पर्याय योग्य नाही. मग 210 ही आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते, म्हणजे प्रश्न क्रमांक पहिला या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक 2 हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, असं जर प्रश्न आला, पहिल्या 20 संख्या काढा, पहिल्या 50 संख्या काढा, पहिल्या नैसर्गिक संख्या 70 किती आहेत, पहिल्या 100 किती आहेत, काहीच काळजी करायचं नाही. हे जे सूत्र आहे ना, ते सूत्र आपल्याला पाठ आहे. हे म्हणजे आपलं बेसिक नॉलेज. ओके विद्यार्थी मित्रांनो, ज्या सूत्र क्लिअर त्या विद्यार्थ्यांची एक्झाम्पल पण क्लिअर. ओके विद्यार्थी मित्रांनो, चला जाऊया पुढे. हा, परत एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की बाबा नैसर्गिक संख्यांचे आधारित आहे. आतापर्यंत आपण नैसर्गिक संख्यांचा खूप सारा अभ्यास आपण केलेला आहे. तर कसला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या नाही? मग एक संख्या नैसर्गिक संख्या आहे, 100 नैसर्गिक संख्या आहे, शून्य नाही बाबा. नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 2 3 4 पुढं 5 पुन्हा अनंतापर्यंत. यामध्ये कुठेही शून्य दिसतोय काय? नैसर्गिक संख्यांमध्ये शून्याचा समावेश होत नाही. यापैकी नाही असा तर प्रश्न म्हणजे याचं तर येणार नाही. मग याचं उत्तर काय येणार आहे? तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे शून्य हे नैसर्गिक संख्या नाही. तर शून्य कोणती संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो? तर शून्य ही आपल्यासाठी कोणती संख्या आहे बाबा? शून्य ही आपल्यासाठी आहे पूर्ण संख्या. ओके विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या. याच्यावरती आपण डिस्कशन थोड्या वेळा अगोदर आपण केलेलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, जाऊया पुढे. बघा, चला अजून एक प्रश्न जो सुरुवातीचा प्रश्न होता त्याच्याच आधारित विचारला गेलेला प्रश्न आहे. नेमकं काय प्रश्न आहे, काय भानगड आहे समजून घेऊया. आपल्याकडे 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 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 करत 74 दिले. मग त्या संख्या किती आहेत बाबा? 74. सुरुवातीचा प्रश्न काय होता बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीचा प्रश्न काय होता? हा, बघा, पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? म्हणजे एकूण संख्या होती आपल्याकडे किती विद्यार्थी मित्रांनो? तर त्या संख्या होती आपल्याकडे 20 होते. ओके विद्यार्थी मित्रांनो, मग ह्यामध्ये विचारलेलं आहे की सुरुवातीच्याच आहे आणि या सर्व जर संख्या बघितलं तर नैसर्गिक संख्या आपल्याला दिसून येते. मग ह्या संख्या किती आहेत? 74 संख्यांची बेरीज काढायची आहे. काय करणार बाबा? सूत्र घेणार n कंसामध्ये n प्लस 1 छेदामध्ये 2. मग यांच्या जागेवरती एकूण संख्या 74 म्हणून लिहिणार 74 कंसामध्ये परत यांच्या जागेवरती 74 आणि त्यामध्ये एक मिळवणार आणि छेदाचे 2. ओके विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपण काय करतोय? 74 आपल्या जागेवरती गुणिले 74 अधिक 1 किती विद्यार्थी मित्रांनो? 75 छेदामध्ये 2. बघा काय येणार? बे एक बे, बेत्रिक 6, एक उरले 14 झाले, बे साती 14. आता आपल्याला या दोघांची गुणाकाराची क्रिया आपल्याला करायची आहे. म्हणजे 75 गुणिले काय येणार बाबा? 37. हा गुणाकार आपल्याला करायचा आहे आणि उत्तर आपल्याला निवडायचं आहे. जर हा जमत असेल, गुणाकार करा आणि उत्तर कमेंट सेक्शन मध्ये पाठवा. तुमची उत्तरे माझ्याकडे पोहोचतील. ओके विद्यार्थी मित्रांनो, 7 5 ला 5 85 3 7 7 49 आणि 3 किती विद्यार्थी मित्रांनो? 52. त्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे? 3 5 15 5 88 1 3 7 21 आणि किती विद्यार्थी मित्रांनो? 22. काय येणार बेरीज बघूया विद्यार्थी मित्रांनो. 5 5 आणि 2 7 5 आणि 2 7 आणि 2 2 7 7 5. पर्याय आहे का? पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला काय दिसते की बाबा 2 7 7 2 7 7 5 म्हणजे 2775. याच्या आधारित ना जर आपल्याला सुरुवातीच्या संख्यांची बेरीज विचारलं, कुठल्याही प्रकारच्या संख्यांची बेरीज असेल घाबरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. तो सूत्र लक्षात ठेव. सूत्र हे त्याच्यासाठी काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? हे त्याचं शस्त्र असणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, सूत्र पाठांतर असतील तर उत्तरे फटाफट मिळतील. ओके विद्यार्थी मित्रांनो, चला जाऊया पुढचा प्रश्न नेमका कशा प्रकारे. बघा, हा प्रश्न आहे संख्यांच्याच आधारित आणि हा प्रश्न आहे सरासरीच्या आधारित. पहिले प्रश्न वाचून घेऊया. काय म्हणते बाबा? 25 ते 45. काय बाबा? 25 ते 45 च्या संख्यांमधील मूळ संख्यांची सरासरी किती? आणि हा प्रश्न मी विचारलेला नाही बाबा, सुरुवातीचे तर मी तयार केलेले, पण हा प्रश्न कोण विचारलेला आहे की जे आपल्याकडे कर सहाय्यक जे पद होतं कर सहाय्यक म्हणून, त्यामध्ये जी मुख्य परीक्षा होती 2019च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, एवढा सोपा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, तर आपल्याला सरासरी काढायची आहे. काय होणार बघा? 25 ते 45. 25 ते किती विद्यार्थी मित्रांनो? 45. या संख्यांमधील मूळ संख्या पाहिजे. मग संख्या कुठल्या प्रकारच्या? 23 29 31 37
41 आणि 43. ओके विद्यार्थी मित्रांनो, ह्या 5 संख्या मिळतात. सरासरी काढायला म्हणजे एकूण संख्यांची बेरीज असणं गरजेचं आहे. बेरीज करूया. 9 1 10 17 17 9 1 1 10 10 7 17 18 18 3 किती विद्यार्थी मित्रांनो, 21 ला 1 85 2. बघा 2 आणि 2 4 4 आणि 3 7 7 आणि 3 10 14 14 आणि 4 किती विद्यार्थी मित्रांनो 18. मग एकूण जी संख्या आहे त्या एकूण संख्यांची बेरीज आपण लिहिली. आता एकूण संख्या किती आहे? 1 2 3 4 5. जेवढे एकूण संख्या असतील तेवढ्याने भाग लावा. भाग लावायचं उत्तर काढून 8 लावायचं विद्यार्थी मित्रांनो. कसं बघा 5 एक 5 5 त्रिक 15 18 दोन 15 गेले किती उरले बाबा 3 उरले. शेजारीचं 1 म्हणजे किती झाले 31 झाले. किती होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो 5 एक 30. ओके 1 उरलाय दशांश दिले झाले 10 आणि 5 दोन्ही 10. 36.2 म्हणजे 36.2 हा नाही 34 आहे. 36 5 आहे 34. हे दिसते आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये. आणि हा सगळे विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी आयोगाकडून कुठल्या प्रकारची परीक्षा कुठल्या प्रकारचं पद होतं पण सहाय्यक म्हणून पद होतं आणि ती मुख्य परीक्षा होती 2019 साली. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो. खूप इझी लेवल क्वेश्चन आहे. ज्या सरासरी काढण्यासाठी जी बेसिक क्रिया आहे ती जर जमली ना विद्यार्थी मित्रांनो कोणीच आपल्याला रोखू शकणार नाही यापासून आपल्याला मार्क घेण्यापासून. ओके विद्यार्थी मित्रांनो क्लिअर. अजून आपण प्रश्न पाहूया की एमपीएससी आयोगाने नेमकं कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. खूप सोपे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो ते पण आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे की अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आपल्याला एमपीएससी आयोगानं विचारू शकते. बघा बघा काय आहे प्रश्न वाचून घेऊया. पहिलं सर्वप्रथम प्रश्न वाचून घेऊया. हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 काय दिलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. 4 क्रमवार क्रमवार म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो क्रमाने येणाऱ्या संख्यांना आपण क्रमवार म्हणतोय. त्या संख्या कुठल्या प्रकारच्या आहेत विषम संख्यांची सरासरी. सरासरी ऑलरेडी दिलेली आहे बाबा 45 आहे. तर त्या संख्यांपैकी मोठी संख्या कोणती असा प्रश्न आहे. सरासरी आहे म्हणल्यानंतर ती संख्या मध्यभागी असते हे आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. आणि त्या संख्या विषम संख्या आहे. मग कसं होणार 39 त्याच्यानंतर 41 त्यानंतर येते 43 त्यानंतर येते 45. ओके विद्यार्थी मित्रांनो सरासरी म्हणल्यानंतर 42 कुठं असणार आहे खाली असणार. ओके विद्यार्थी मित्रांनो म्हणजे याच्या मधोमध असणार आहे. ते जर 42 हे सरासरी आहे असं सांगितलेलं आहे. आणि हा प्रश्न लिपिक टंक लेखक जे पद होतं कधी 2017 साली मुख्य परीक्षा घेण्यात आलेली होती एमपीएससी आयोगाकडून लिपिक टंक लेखक पदासाठी. तर या परीक्षेमध्ये सरासरी प्रश्न विचारला जे की विषम संख्यांच्या आधारित आहे म्हणजे संख्यांच्या प्रकार संख्यांच्या मालिकाच्या आधारित प्रश्न आहे. समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो चांगला प्रश्न आहे. खूप इझी लेवलचा क्वेश्चन आहे काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो. 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 42 आहे. मग 42 सरासरी 42 म्हणल्यानंतर 42 हे मधोमध असतोय दोन्ही संख्यांच्या. ओके 39 41 43 45 या विषम संख्या आहे. यांची सरासरी 42 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती सांगा बाबा याच्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. एवढंच विचारलं होतं तर 45 हे हे तर आपल्याकडचे लहान मुलं सुद्धा सोडून हे असे सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग या तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो 45 पर्याय क्रमांक 1. तर हा प्रतिक्रिया देत चला विद्यार्थी मित्रांनो पहिलंच लेक्चर आहे. अजून मजेदार लेक्चर तुमच्यासाठी आपण घेऊन येऊया. कधी घेऊन येऊ तुमचा प्रतिसाद असेल तर. ओके विद्यार्थी मित्रांनो हा बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 सरासरीच्या आधारित आहे आणि हा पण प्रश्न कर सहाय्यक जे पद होतं परीक्षा 2015 ला कोण विचारलंय मी तर विचारणार नाही बाबा कोण विचारलंय एमपीएससी आयोगाने विचारला गेलेला हा प्रश्न आहे. बघा काय दिलेलं आहे 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी. पहिलं 4 विचारलं होतं पण 5 आणि त्यांची सरासरी 61 आहे. 61 संख्या मध्यभागी लिहितोय आपण जी सरासरी आहे. 5 विचारलं त्या विषम संख्या आहे म्हणजे 61 पण विषम संख्या आहे. पूर्ण संख्या कोणत्या असणार आहेत बाबा 63 आणि 65. पाठीमागं संख्या कोणत्या असणार आहेत बाबा 59 आणि 57. या संख्या झालं सरासरी पण मांडून घेतलोय. 61 दिसायला आपल्याला मध्ये पुढं काय दिलेलं आहे बघा. तर सर्वात मोठी कोण आहे बाबा 65 सर्वात मोठी आहे. व व पुढं काय दिलेलं आहे सर्वात लहान संख्यांमधील अंतर अंतर याने काय विद्यार्थी मित्रांनो
वजाबाकी टिंब टिंब आहे. सर्वात लहान कोण आहे? 57 ला उचलायचं, 65 मधून मायनस करायचंय. आता हे पण सांगायची गरज आहे काय? वजाबाकी कधीपासून शिकत आलोय? पहिलीपासून शिकत आलोय, बरोबर आहे. पहिली म्हणण्यापेक्षा एलकेजी युकेजी मध्ये आपण शिकलो होतो. 65 मधून 57 गेले, किती उरले बाबा? 8 उरले. हे पण सांगायची गरज आहे काय? मग पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला 08 हा पर्याय आपल्याला दिसून येतोय. आणि हा विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी आयोगाकडून कर सहाय्यक जे पद होतं 2015 साली जी परीक्षा घेण्यात आलेली होती, त्या परीक्षेमध्ये संख्यांच्या आधारित हा प्रश्न विचारला गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात असू द्या, प्रश्न सोपे पण असणार आहेत. प्रश्नाचे प्रकार 3 असतात. एक सोपे प्रश्न असतात, मध्यम प्रश्न असतात आणि काठीण्य प्रश्न पण असतात. मग काही प्रश्न आपल्याला इझी लेवलचे पण विचारतात. म्हणून अशा प्रश्नांचा आपण सराव घेतोय. आणि आपल्या मनानुसार नाही, तर हे अगोदरच्या परीक्षेमध्ये आलेलं आहे. ज्यावेळेस एमपीएससी ही परीक्षा घेते त्यावेळेस. ओके विद्यार्थी मित्रांनो, क्लिअर? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या लेक्चर मधलं शेवटचं एक्झाम्पल नेमकं कशा प्रकारचं आहे बघा. तुम्ही म्हणशाल की फक्त हेच बघायचं राहिलं होतं सर. याची उत्तरे तर आम्ही वर्ग 5वी मध्ये 4थी मध्ये असताना दिलो असतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, काय आहे मजा येऊया विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाची. नेमकं काय आहे बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, 4391 इथं लिहितोय मी 4391 या संख्येतील 4 व 1, 4 व 1 यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती बाबा? यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? स्थानिक किंमत विचारलंय, दिलेल्या संख्येतील अंक कोणत्या स्थानावरती आहे आणि त्यांचं नेमकं स्थान काय आहे ते काढायचंय प्रथम. एकचं स्थान काय आहे विद्यार्थी मित्रांनो? एक. एकच्या नंतर काही नाही. 9चं स्थान काय असणार? 9. 9च्या नंतर एक दिलेलं आहे म्हणजे 90 झालं. 3चं स्थान काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 3. 3 नंतर 2 काय झालं? 300 झालं. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे झालं 4. 4चं स्थान काय असणार आहे? 4 0 0 0. हे घेतलोय आपण दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकांची स्थानिक किंमत आपण घेऊन टाकलोय. आता काय करायचंय बाबा? 4 ला उचलायचं आणि 1 ला उचलायचंय. यांच्या किमतीत कोणती बेरीज आहे तेच आपल्याला काढायचंय. 4 ची स्थानिक किंमत किती बाबा? 1 2 3. 4च्या नंतर 3 अंक आले म्हणून इथं लिहिलोय 0 0 म्हणजे 4000. 1 ची स्थानिक किंमत किती आहे? 1. बेरीज करा विद्यार्थी मित्रांनो, सांगायची गरज आहे का? काय येणार उत्तर? 4. काय विद्यार्थी 4001 दिसते का? यस सर, आम्हाला एवढे सोपे प्रश्न येतील असं म्हणजे आम्हाला वाटलं पण नव्हतं. चला, जी गोष्ट आपल्याला वाटत नाही तीच गोष्ट आपल्याला आपल्यासाठी घडून जाते. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर प्रश्न क्रमांक 7, अशा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि हा विचारलेला म्हणजे परत परत सांगतोय, कर सहाय्यक पदासाठी पूर्व परीक्षा 2017 साली जी झालेली आहे त्या परीक्षेची एमपीएससी मार्फत घेण्यात आलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तयारी असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तयारी ठेवा. पद आपलंच असणार आहे. कोणतं? तलाठी होणार. चला विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा आपला पहिला लेक्चर होता. कसा वाटला काय नाही याची प्रतिक्रिया तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये द्यायला मात्र विसरू नका. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप मोलाचा आहे. भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढील लेक्चर मध्ये. आजच्या पुरते एवढंच. धन्यवाद.